अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये एक नाव अत्यंत चर्चेत आहे, ते म्हणजे संतोष खाडे हे होय. आपल्या धडाकेबाज कारवाईंमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. 3 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यवेक्षणाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिन्याभरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एकामागून एक केलेल्या धडाकेबाज कारवाया या चांगल्याच गाजल्यात. कधी काळी एलसीबीत कार्यरत राहिलेल्या आणि आपल्या वतनात वेगळा धाक निर्माण करणाऱ्या खाडेंनी धडक कारवाया करत अवैध व्यावसायिकांवरती चांगली दहशत निर्माण केली. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कारवाईंची जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी चर्चा अवघ्या महिन्याभरामध्ये खाडे यांनी केलेल्या कारवाईची झाली. आर्थिक लागेबंदामुळे पोलीस प्रशासनाच्या तुटपुंजा कारवायांमुळे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मात्र खाडे यांनी उचललेल्या आक्रमक कारवायांमुळे नगर जिल्ह्याला संतोष खाडेंसारख्या दबंग पोलीस अधिकाऱ्यांची गरज खऱ्या अर्थाने आहे. ऊसतोड कामगारांचा मुलगा ते DYSP पदावरती पोहोचलेले संतोष खाडे यांचा संघर्षमय प्रवास हा सर्वांनाच माहिती. नगर जिल्ह्यात अवैध व्यवसाय व ती धडाकेबाज कारवाई करत प्रचंड दहशत निर्माण करणारे खाडे यांचा 4 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी हा 19 जुलै रोजी पूर्ण झाला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक निरोप देखील त्यांना देण्यात आला. परीक्षाविधीन असलेले पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे आता पुढील प्रशिक्षणासाठी रवाना झाले असून मात्र नगर जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कारवायांमुळे पोलीस प्रशासनाचे कार्य कसे असावे याचा उत्तम उदाहरण खाडे यांनी जिल्ह्याला दाखवून दिले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नात्यागोत्यांचे राजकारण तसेच वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, प्रशासनाचे असलेले लागेबंदे संबंध तसेच राजकारण्यांचे देखील हित संबंध पाहता या ठिकाणी पोलीस अधिकारी असो किंवा प्रशासकीय अधिकारी यांना काम करणे हे कठीणच मानले जाते. यातच नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षभरात पाहिले तर गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. खून, दरोडे, अवैध व्यवसाय, बनावट दारू यामुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा ही दिवसेंदिवस मलिन होत होती. वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासनाला देखील अपयशात असल्याचं वारंवार अधोरेखित होत आहे. यातच नगर जिल्ह्यामध्ये वाढलेली व्यसनधीनता यामुळे गुन्हेगारी देखील वाढू लागली होती. अवैध धंद्यांना आळा बसवण्यासाठी देखील पोलीस प्रशासनाला देखील आता तारेवरची कसरत करावी लागते. अशा कठीण परिस्थितीमध्ये संतोष खाडेंनी अवघ्या 4 महिन्यामध्येच जिल्ह्यातील अनेक अवैध गुन्हेगारांवरती तसेच सुगंधी तंबाखू व मावा उत्पादकांवरती तसेच जुगार अड्ड्यांवरती, बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा बडगा उगारला. खाडे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध व्यवसाय चालकांचे देखील धाबेदान आणले. बहुतांश अवैध धंदे हे पोलीस खात्यातील काही अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी असलेल्या लागेबंद्यामुळे नगर जिल्ह्यात सर्रास सुरू होते अशी चर्चा ही नागरिकांमध्ये होती. मात्र नगर जिल्ह्याला देखील खाडे यांच्यासारख्या दबंग अधिकाऱ्याची गरज आता जाणवू लागली आहे. निडर खाडेंची अनोखी स्टाईल. गुन्हेगारांवरती कारवाईसाठी वेळेच्या चौकटीत स्वतःला गुंतवून न घेणारे संतोष खाडे हे रात्री अपरात्री कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहावी यासाठी रस्त्यावर उतरत. कधी रुबाबदार पोलिसाच्या गणवेशात तर कधी वेषांतर करत खाडे यांनी अवैध धंद्यांना चपराक लावली. अनेकदा अवैध धंद्यांवरती राजकीय वर्दहस्त असतो अशी चर्चा असते. यातच अनेक प्रशासकीय अधिकारी देखील राजकीय नेत्यांना दुखावू नये यासाठी चिरीमिरी कारवाई करतात. मात्र खाडेंनी कारवाई करताना कोणतीही तमा न बाळगता निडरपणे कारवाया केल्या. किंबहुना नागरिकांनाही त्यांचा हाच खाडे पॅटर्न कुठेतरी भावल्याचं हे चित्र दिसतंय. पोलीस प्रशासनाला हप्तेखोरीची कीड. सरकारी कार्यालयांना हप्तेखोरीची कीड असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यातच हप्तेखोरीची कीड पोलीस प्रशासनाला असल्यानेच नगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट होत असल्याची देखील वारंवार चर्चा ही नागरिकांकडून केली जाते. खाड्यांनी उगारलेल्या अवैध धंदे, तंबाखूजन्य पदार्थ, मावा विक्री यावरती यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाकडून कारवाया करण्यात आल्या. मात्र या केवळ दिखाव्यापुरत्याच असतात. जिल्ह्याभरातून या अवैध व्यवसाय चालकांकडून वेळोवेळी पोलीस प्रशासनाला हप्ते देण्यात येत असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. यामुळे या अवैध धंद्यांना आळा बसवण्यात अपयश पोलीस प्रशासनाला येत असतात. गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील आपले काम उत्तमरित्या करावे अशी अपेक्षा ही नागरिकांकडून केली जाते. जिल्ह्यातील पोलीस पथकांची दिखाऊ कारवाई. नगर जिल्ह्यात अवैध धंदे तसेच गुन्हेगारी यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून वारंवार पोलिसांना याबाबत नागरिकांकडून देखील निवेदनं देण्यात येतात. मात्र कारवाया या बाजूलाच राहतात, केवळ आश्वासनच मिळतात. जुगार, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू हे खुलेआमपणे जिल्ह्यात सुरू आहे. मात्र पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवाई करत दिखाऊ कारवाईचे प्रदर्शन केले जाते. आर्थिक तडजोडीतूनच हे सर्व अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप आता नागरिक करू लागलेत. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे वारंवार अधोरेखित होते. खासदारांचे आंदोलन, आश्वासन आणि चिडीचूप. काही दिवसांपूर्वी नगर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर नगरचे खासदार निलेश लंकेंनी आंदोलन केले होते. पोलीस प्रशासनावर आरोप करत अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांवर देखील त्यांनी आरोप केले होते. त्यानंतर मिळालेल्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र जिल्ह्यात अवैध धंदे असो किंवा तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री ही सुरूच आहे. आंदोलनामुळे लोकप्रतिनिधी देखील चर्चेत येतात. मात्र आपण घेतलेला प्रश्न हा मार्गी लागला की नाही याबाबत तेही गंभीर नसल्याचे या माध्यमातून समोर येते. यामुळे नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी नगर जिल्ह्यात खाडे पॅटर्न राबविण्यात यावा अशी हाक आता नागरिकांकडून देण्यात येत आहे. खाडे यांनी केलेल्या या कारवायांमधून पोलीस प्रशासन काही सकारात्मक धडे घेणार का, की नगरची परिस्थिती आहे तीच राहणार, हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्टच होईल. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसं आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.